सांगितल्याप्रमाणे दिनांक 5 तारखेला 5/3/2026 रोजी पोलीस नियंत्रण कक्ष येथे एका अनोळखी इसमाने अनोळखी नंबरवरून कॉल केला व सांगितले की नांदेड बसस्टँडच्या याच्यात एक चिठ्ठी ठेवलेली आहे आणि त्यावरून नांदेडच्या काही मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट होण्याची शक्यता आहे असं धमकीवजा एक पत्र दिलेलं सांगितलं. त्यावरून सदरची माहिती नियंत्रण कक्षातून आमच्या पोलीस निरीक्षक साहेब कदम साहेब यांना मिळाली. त्या अनुषंगाने माहितीची एकदम गांभीर्याने दखल घेत माहिती वरिष्ठांना तसेच दहशतवादी यात कुठला प्रयत्न आहे का ही सतर्कता बाळगण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक यांनासुद्धा कळून मिळालेल्या नंबरची माहिती त्या इसम कोण आहे याची माहिती घेण्यासाठी 2 स्थानिक पथक नेमले. त्या पथकाने त्या इसम अंबाजोगाईत असलेले समजून असल्यामुळे तिथे एक पथक पाठवलं. त्या पथकाने तिथे जाऊन खातरजमा करून शेख सलीम शेख चांदपाशा नावाचा इसम ताब्यात घेतला असता तो इसम मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न होत होते. तरी मनोरुग्ण आहे किंवा नाही हे खातरजमा आणखीन होणारच आहे. तरी त्याच्या केलेले कृत्य हे एखादी दहशत पसरवण्यासाठी वेगळं कृत्य आहे. त्याच्यामुळे वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये 100/2026 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर इसमास ताब्यात घेऊन त्याला अटकेची कारवाई चालू आहे. आणि यातून वरिष्ठांनी जसे सूचना दिली मार्गदर्शन यात परत आणखीन गांभीर्याने मनोरुग्ण असला तरी अधिक तपास करण्याचे वजिराबाद पोलीस स्टेशन आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी होणार आहे चालू आहे. त्या व्यक्तीविरुद्ध आणखी काही आधीचे गुन्हे दाखल झाले? सदर व्यक्तीविरुद्ध बाहेरही संभाजीनगर येथे अशा प्रकारचं कृत्य केल्याची माहिती आहे. त्याची गुन्ह्याची खातरजमा आणखीन होणे आहे पण अशी माहिती आहे याने यापूर्वी असे प्रकार केलेले आहेत. तर पोलीस कोठडी वगैरे काय चालले? हो सध्या अटकेची प्रोसेस त्याची चालू आहे.